अस्सलाम वालेकुम व्यूवर्स. आज दिलीप वांयगणकरनी आज रात्री हे किडवी पकडले नाहीत. हे किती कष्टाने पकडले नाहीत बघा. आणि ह्या किडव्याला बघा जरा. अरे अरे बघा, जिवंतात, सगळे जिवंतात. हा, एकदम डेअरिंग बाज. हा, नमस्कार. मी दिलीप वांयगणकर. आज रात्री गेलो होतो खेकडी पकडायला आणि ही अशा प्रकारे खेकडी पकडलेली आहेत. प्रत्येक वेळेला खेकडी अशाच प्रकारे पकडतो. हे पहा खेकडी. किडवी दिलीपभाई पकडतात आणि आपण खाऊन मजा करतो. काय का मी पहिल्यापासून मी कोकण की दुनियामध्ये ज्यांनी जे आज यूट्यूबवरती जे चॅनल टाकणारे नासिर मुल्ला यांचे मी पहिल्यापासून आभार मानतो. खरोखर त्यांनी जाऊन ह्या ठिकाणी आमचं व्हिडिओ शूटिंग करतायत आणि खरोखर त्यांचे असं आभार मानले पाहिजे की या वाडीमध्ये, वांयगणकर वाडीमध्ये, कोलसारेमध्ये, लिंबोड्यामध्ये त्यांनी ज्या शूटिंग यायला यूट्यूबवर चॅनलवरती टाकलेले आहेत. सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही आवर्जून त्या यूट्यूबचा चॅनल तुम्ही बघा, कोकण की दुनिया. ते तुम्हाला सगळं काय ते पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे आमच्या वाडीतले दिलीप धनाजी वांयगणकर आज हे मच्छी पकडण्यात एकदम मास्टर माइंड आहेत. आणि त्यावेळी जर कुठलाही पै पाहुणा जरी आला तरी त्या आजपर्यंत कधी कुणाला नाही मानलेले आहेत. त्यांनी एवढा भरमसाठ लोकांना किरवी म्हणा, मच्छी म्हणा, रावस म्हणा, पोपट मासा म्हणा, कुठला जे मासा असेल जे पाहिजे ते त्यांनी पोटभर. पण आजपर्यंत त्यांनी कधी कुठल्या पैशाची अपेक्षा केली नाही. लोकांना त्यांनी घातलं, खिलवलं आहे की अजून लागेल, अजून मी मच्छी आणून देईन, कुठल्या पाहिजे ती मच्छी सांगा, मी पोट भरून तुम्हाला घाल, पण तुम्ही इथून खाऊन जा, तुम्ही नक्कीच माझं नाव घाला. त्यांचं मन मोठं आहे. त्यांचा एवढा मन मोठा आहे की खरोखर की ज्या वाडीतले जे येतात ना, तो एक दिवसासाठी येतात ना, 4-4, 5-5 दिवस जातात. कारण ह्या व्यक्तीकडे एवढी मच्छी मिळते आम्हाला. आणि मच्छीचा जो खरोखर तुम्ही जर कोणी येत असेल ना पाहुणे बाईला, नक्की तुम्ही दिलीप धनाजी वांयगणकर यांची भेट घ्या, त्यांना भेटा. तुमची काय पाहुणचार होईल तुम्हाला आल्यानंतरच कळेल. पण तुम्हाला मच्छी हे मादी काय काय लागेल ते तुम्हाला पुरवतील. पण कुठल्या अपेक्षा न बाळगता त्यांनी अगदी उत्तम कार्य केलं आहे. आणि आमच्या वाडीला अगदी उत्तम सगळे आजवरून त्यांचा आभार मानतात का की ज्या वेळी येतो आम्ही गावाला त्यावेळेस त्यांनी आमचा पाहुणचार भरपूर करतात. मच्छी पाहिजे काय, खेकडी पाहिजे काय, मोठमोठे मासे भरपूर रातोरात पकडून दुसऱ्या दिवशी ताजे आम्हाला मिळतात खायला. खरोखर त्यांचे मी लाख आभार आहे. आणि त्याचप्रमाणे कोकण की दुनियामधले नसीर मुल्ला यांचेही आभार, कारण त्यांनी यूट्यूबला भरपूर काय ते प्रसिद्धी मिळवली. आणि याच्यापुढं अशीच त्यांची प्रगती होते, चांगचा आणखी त्यांचा चॅनलला भरभाटी येऊ देत. अख्ख्या ऑल इंडिया महाराष्ट्रामध्ये त्यांचा भरपूर प्रतिसाद मिळतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.